मुंबई येथे मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासंदर्भात झालेल्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या साताऱ्याचे आमदार आणि राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या नागरिक सत्काराचे आयोजन साताऱ्यातील नागरिक आणि मराठा मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे। उद्या सकाळी ठीक 10 वाजता शिवतीर्थावर ह्या सत्काराचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी सातारकर आणि सातारा परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे। मराठ्याच्या आरक्षणाच्या लढाईत मराठ्यांचे नेते सन्माननीय मनोज जरांगे दादा पाटील यांनी जो लढा दिला आणि मराठ्यांना जागं करण्याचं काम केलं, शासनाला वठणीवर आणून आरक्षणाचा मार्ग मोकळा केला, त्याबद्दल तमाम मराठा बांधवांच्या वतीनं प्रथमतः आणि राजधानी साताराच्या वतीनं मनोजदादांचं आभार आणि त्यांना धन्यवाद। कारण स्वतःची जीवाची पर्वा न करता जीवावर उदार होऊन जीवाची बाजी लावून जे लढले, त्यामुळं काल नाविलाजानं महाराष्ट्र शासनाला हैदराबाद गॅजेट लागू करावं लागलं आणि सातारच्या आणि औंधच्या गॅजेटच्या बाबत सातारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर जबाबदारी सोपवली। या सर्व आरक्षणाच्या प्रक्रियेत मोलाचा वाटा विखे पाटलांच्या बरोबर बाबाराजेने उचलला आणि सातारचं नावलौकिक वाढवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे। म्हणून सातारा राजधानीच्या वतीनं उद्या शिवतीर्थावर सकाळी 11 वाजता तमाम मराठा बांधवांच्या वतीनं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं भव्य असा नागरी सत्कार करण्याचं आयोजन आत्ताच करण्यात आलेलं आहे। त्या सोहळ्यासाठी पालकमंत्री नामदार सोमराज देसाई, नामदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार अतुलबाबा भोसले, नामदार मनोज घोरपडे हे सर्व जण उपस्थित असतील। साताऱ्यात जो सोहळा होईल तो न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा अल्पावधीत हे नियोजन केलेलं आहे। उद्या तमाम मराठा बांधवांना माझी विनंती आहे, आरक्षणाच्या लढाईत राजघराण्यानं फार मोठं योगदान दिलेलं आहे। त्यामध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असतील, नामदार शिवेंद्रराजे भोसले असतील, त्यांचं योगदान पहिल्यापासूनच लाभलेलं आहे। मोर्चाच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीजमध्ये मोक्त्याला फार मोठा पाठिंबा देण्याचं काम त्या दोघांनी केलेलं आहे, रसद पुरवलेली आहे। प्रत्येक वेळेला कुठल्याही राजकारणाची स्वतःच्या राजकारणाची कुठली तमा न बाळगता उघडपणे मराठ्यांना पाठिंबा दिला आहे। म्हणून ह्या सर्वांच्या वतीनं आपण त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करतोय। या सत्कार सोहळ्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागातून तमाम जनतेनं उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो।